नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचे 5वे प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास अभ्यासत आहोत. यामध्ये आता आपण आकाशवाणीची वाटचाल म्हणजेच हे जे प्रसार माध्यमे आपण अभ्यासत आहोत यामध्ये प्रामुख्याने आकाशवाणी, दूरदर्शन यांनी आपली भूमिका बजावलेली आहे. तर आकाशवाणीच्या विकासाची वाटचाल आपण पाहूयात. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे करण्यात आले. आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत, उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची यासारख्या. मुलांनो, 1876 मध्ये ग्रॅहम बेल याने दूरध्वनीचा शोध लावला, ज्याला आपण टेलिफोन असे म्हणतो. या शोधामुळे तारेच्या माध्यमातून शब्द दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागला आणि 1896 साली इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी याने बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला. 1921 साली अमेरिकेतील पीटर्सबर्ग येथे जगातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले. 1922 साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली. त्यानंतर आकाशवाणीचा जगभरात विस्तार झाला. आकाशवाणीचा प्रारंभ भारतात सर्वप्रथम मद्रास, ज्याला आपण चेन्नई म्हणतो, येथे झाला. आकाशवाणीला प्रथम नभोवाणी म्हटले जायचे. 1935 मध्ये मात्र म्हैसूर संस्थानाने आपल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी असे नाव दिले आणि हेच नाव पुढे भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. मुलांनो, भूमिगत रेडिओ केंद्र याबद्दल थोडे जाणून घेऊयात. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात छोडो भारतचा ठराव संमत झाला. महात्मा गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगेचे आवाहन करतानाच इंग्रजांना भारतातून चालते होण्याचा आदेश सभेत दिला आणि 9 ऑगस्टपासून भारतात चले जाव ही चळवळ सुरू झाली. या काळात मुंबईत विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता व अन्य कार्यकर्त्यांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. या भूमिगत रेडिओ केंद्राला आझाद रेडिओ असे म्हटले जायचे. या केंद्रावरूनच राष्ट्रभक्तीची गीते गायली जायची, आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जायच्या, देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जात होती. या कार्यक्रमांमुळे चले जाव आंदोलनाला प्रेरणा मिळू लागली. अशीच भूमिगत रेडिओ केंद्रे काही काळ कोलकाता, दिल्ली आणि पुणे येथेही चालवली गेली. मुलांनो, 23 जुलै 1927 रोजी भारतातले
पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. अशा पद्धतीने आकाशवाणी केंद्राची निर्मिती, त्याच्या विकासाची वाटचाल आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे स्वरूप आपण पाहिले. आता पाहूयात दूरदर्शन. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हूनही अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. असे हे दूरदर्शन म्हणजेच टेलिव्हिजन, TV आज जगभरात प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुलांनो, प्रक्षेपकामार्फत किंवा उपग्रहामार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला आपण दूरदर्शन असे म्हणतो. जॉन लॉगी बेअर्ड या स्कॉटिश शास्त्रज्ञाने जगातला पहिला दूरदर्शनचा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर 1933 साली इंग्लंडमध्ये, 1935 साली फ्रान्समध्ये, तर 30 एप्रिल 1939 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दूरदर्शन सुरू झाले. 1959 साली इंग्लंडच्या फिलिप्स कंपनीने दिल्लीत भरवलेल्या प्रदर्शनातील क्लोज सर्किट युनिट भारत सरकारला भेट दिले. 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्लीतून भारतीय दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण झाले. प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले निर्माते होते. दूरदर्शनला पूर्वी दूरचित्रवाणी असेही म्हटले जात असे. आपण प्रसार माध्यमे पाहत आहोत. मग एवढी जी काही आपण प्रसार माध्यमे पाहिली, ही कशासाठी, याची आवश्यकता काय आहे? तर याचे उत्तर सांगता येईल की माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. म्हणजे इत्थंभूत सर्व माहिती सर्व समाजाला पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमे करतात. अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात. तसेच दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा आंखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्यायच उरलेला नाही. त्याचबरोबर लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन हे या प्रसार माध्यमातून केले जाते. हाही याचा मुख्य उद्देश सांगता येईल किंवा आवश्यकता असे म्हणता येईल. आता ही जी प्रसार माध्यमे आहेत म्हणजे वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांचे आपल्याला चिकित्सकपणे आकलन करून घ्यावे लागते. कारण प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सकपणे आकलन करून घेतले तरच त्यातली सत्यता आपल्याला मिळते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. ते म्हणजे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने
ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले. यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना त्याची काळजीही घ्यावी लागते. ते तितकेच सत्य असतील याची खातरजमा आपल्याला करून घ्यावी लागते. आता या प्रसार माध्यमांशी संबंधित किंवा निगडीत व्यावसायिक क्षेत्र कोणती आहेत हे जाणून घेऊयात. मग यात सगळ्यात आधी पाहू आपण वर्तमानपत्र. हे वर्तमानपत्र ज्यावेळेस छापल्या जातं तेव्हा वेगवेगळे व्यावसायिक किंवा उद्योजक याच्याशी निगडीत असतात. ते म्हणजे संपादक, वार्ताहर, मुद्रक, लेखक, छायाचित्रकार, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ, कार्यालयीन कर्मचारी इत्यादी. त्यानंतर आकाशवाणी, ज्याला आपण रेडिओ असे म्हणतो. मग यामध्ये याच्याशी निगडीत व्यवसाय आहेत केंद्रप्रमुख, कर्मचारी वर्ग, वार्ताहर, निवेदक, मुलाखतकार, वृत्तसंकलक, स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ आणि व्यवस्थापक इत्यादी. त्यानंतर आहे दूरदर्शन. मग दूरदर्शनचे काम करण्यासाठी पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कलानिर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषा तज्ज्ञ इत्यादी व्यावसायिक क्षेत्र या प्रसार माध्यमांशी निगडीत आहेत. आता या प्रसार माध्यमांची उपयोजिता आपण पाहूयात. म्हणजेच प्रसार माध्यमांना सुद्धा इतिहासाची गरज कशी असते हे जाणून घेऊ. वर्तमानपत्र या प्रसार माध्यमाला देखील इतिहासाची आवश्यकता असते. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हे काम करत असताना बातमीमागची बातमी सांगावी लागते. अशावेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची एक साधनेच आहेत आणि इतिहासावर आधारित आहेत. या प्रकारच्या सदरांमधून आपल्याला भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. त्याला 2014 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतला जातो. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये मनोरंजनासाठी काही सदरे असतात, शब्दकोडी असतात. यासाठी सुद्धा त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची
स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्षे, 50 वर्षे किंवा 100 वर्षे वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना देखील इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो तेव्हा इतिहास उपयोगी पडते. दूरदर्शन आणि इतिहासाचे तर जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केलेला आहे. रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावाच लागतो. थोडक्यात असे सांगता येईल की प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांचा खूप जवळचा संबंध आहे. इतिहासाशिवाय ही क्षेत्रे आपले काम किंवा आपली जबाबदारी पूर्णपणे निभावू शकत नाहीत. अलीकडच्या काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभरच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री-पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. याशिवाय वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. या सर्वच क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते. भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे देखील मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. मुलांनो, इथे आपला इतिहासाचा 5वा पाठ पूर्ण झालेला आहे. या पाठाखालील स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.